पण मला आता एक गंमत वाटते की मला वाटतं आमचं शिबिर काहीतरी महिन्याचं असायचं ना तेव्हा, म्हणजे जयदेवजी घ्यायचे ते. त्या एका महिन्यामध्ये जयदेव सरांनी आमच्याकडनं, म्हणजे आता जेव्हा बोलणं चाललेलं होतं तेव्हा अगदी ब्लॉकिंग वगैरे नाही, पण बऱ्यापैकी गोष्टी आमच्याकडनं करून घेतलेल्या होत्या. इम्प्रोव्हायझेशन आमच्याकडनं करून घेतलेली होती. योगा आमच्याकडनं, त्या विविध पद्धतीचा आवाजावरची मेहनत जी काय आहे ती, आणि फेशियल योगा, जे आत्ताला ज्याला फेशियल योगा आत्ता म्हणतात, पण तेव्हा लाईक टू म्हणजे ओपन अप द थिंग, हे सगळं आमच्याकडनं एवढ्या कमी दिवसांमध्ये, म्हणजे कंडेन्स्ड कोर्स मला मिळाला. म्हणजे वर्कशॉपची सुरुवातच एकदा अशी झाली होती, मला आठवतंय. एकदा आम्ही असेच बसलो होतो, सुहास, आपल्या सुलभाताई, पप्पा वगैरे सगळेच जण होतो, आणि पप्पा म्हणजे अरविंद देशपांडे. तर एकदा सुलभाताई म्हणाले, रोहिणी, जयदेव, तुम्ही तिकडून एवढं शिकून आलात, इथं सगळेजण खाली उभे असतात, हो, वडा खात, खाली उभे असतात आणि गप्पा मारतात, तुम्ही काहीतरी करा ना त्यांच्याबरोबर. म्हटलं बरं, म्हटलं कोणाला इंटरेस्ट असेल तर मग निरोप पाठवला की असं असं काहीतरी करायचंय, तर तुम्ही या. तर खूप जण आली होती तेव्हा, आणि मग आम्ही मग काय करायचं, आपण असा हा एक्सरसाइज केला होता, चल आपण हा एक्सरसाइज करूया, मग हा एक्सरसाइज केला होता, मग हा करूया, असं करून त्या एक्सरसाइजनी आम्ही सुरुवात केली. म्हणजे NSDला जे एक्सरसाइजेस आम्ही केले ते ह्या मुलांच्या बरोबर करायला सुरुवात केली, आणि ती गंमत वाटली सगळी. म्हणजे हे असं, आणि पहिल्यांदी जसं आपण आता बोलतोय ना, तेव्हा अरे आम्ही तिथं हे शिकलेलं आहे, चल आपण करूया, असं म्हणून पहिल्यांदी जी मुलं होती, बॅच होती, बॅच म्हणजे काय, जी आले, तर त्यांच्याबरोबर आम्ही ते करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर मग स्पीचचं काय, मग स्पीचसाठी सुद्धा आम्हाला जे एक्सरसाइज सांगितले होते ते सुद्धा मी मग त्या जयदेवच्या नंतरच्या वर्कशॉप, सुंदर, म्हणजे इट इज अ कॉम्पॅक्ट, कंडेन्स्ड अगदी ब्युटिफुली डिझाईन्ड असं मी म्हणेन. मी आता हे सगळं ऐकताना मला माझे ते सगळे दिवस आठवत आहेत की आम्ही जे सगळं करत होतो तेव्हा. आणि इतक्या, म्हणजे खरंच 3 वर्षाची गोष्ट तुम्ही जर एक 30 दिवसामध्ये द्यायचं ठरवलं, सो विच इज, आणि आम्ही बेसिकली काय व्हायचं माहितीये, यार जायचंय असं कधीच वाटलं नाही. असं वाटायचं की अरे यार जायचंय, म्हणजे, आणि नसेल तर असं वाटायचं हे आज का नाहीये, पण रोज चक्कर मारायचीच ना. छबिलदास हे म्हणजे भेटण्याचंच ठिकाण झालं, म्हणजे दॅट वॉज द थिंग की किती, म्हणजे I'm finding I'm damn lucky to get all the things in condensed course. कारण छबिलदासचं तेव्हा तेच झालं होतं ना की मीटिंग प्लेस झाली होती, आणि तेव्हा बाहेर म्हणजे डोंबिवलीचे म्हणा, कल्याणचे म्हणा, काही ग्रुप्स होते, त्यांना परफॉर्मिंग स्पेस अशी त्यांच्या ह्याच्यामध्ये मिळत नव्हती, आणि ती आविष्कारमध्ये किंवा आविष्कारने जे चालू केलं होतं सुरुवातीने, आणखीन अरविंद भाऊंनी जी चालू केली होती. मग आता परवाच्याच दिवशी कोणीतरी आमच्या ग्रुपवर टाकलं होतं की तेव्हाचा खर्च, भाडं 50 रुपये, लाईट्स पहिले 5 लाईट्स 20 रुपये, हे असं, आणि संबंध म्हणजे तो प्रयोग त्यावेळेस 300च्या आत व्हायचा, 300 रुपयाच्या आत एक प्रयोग व्हायचा तेव्हा. आज लोकांना हे खरं वाटणार नाही. नाना पाटेकरांनी पण पाहिजे जातीचे हे पहिल्यांदा आपल्या इथे छबिलदासच्या रंगमंचावर घडलेलं आहे, म्हणजे तिथून सगळं ते उगवलेलं आहे. त्यामुळे, आणि मग असा हे झाल्यानंतर मग एक विचार आला की मग ह्याला थोडंसं नीट स्वरूप देऊन आपण हा करूयात, म्हणून ते सॅटर्डे संडेजचं सुरू झालं वर्कशॉप. मग ते वर्कशॉप म्हटल्यानंतर खूप जण यायची, आणि आविष्कारचा हॉल काही तेवढा मोठा नव्हता, आणि वेळ पण रिस्ट्रिक्टेड असायची ना, सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे मग एकच बॅच, पण ती मॅक्सिमम म्हणजे 35 जण असायची एका बॅचमध्ये, आणि यायची ती 150-150-200 मुलं अर्ज भरायची. इंटरव्ह्यू झाले होते आमचे. हो
हो नाही, मला कारण आठवतंय, अगदी माझा अगदीच interview कोणी घेतलेला होता त्या दिवशी. अगदीच कोणी अनभिज्ञ म्हणजे नाटकाच्या बाबतीमध्ये काहीच माहिती नाही असे सुद्धा असायचे. पण जयदेव त्यांचा इंटरव्ह्यू एवढ्यासाठीच घ्यायचा की काहीतरी असायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस जयदेवनी असं म्हणजे तो म्हणायचा की मला चांगले ऍक्टर्स मिळाले नाहीत तरी चालतील, पण मला चांगला प्रेक्षक तयार करायचा आहे. ही ऑलवेज यूज्ड टू से. चांगले ऍक्टर्स त्यांच्या ह्याच्यावर आहे, त्यांच्या मेहनतीवर अवलंबून आहे. मी इंट्रोड्यूस करणार ते थिएटरला इंट्रोडक्शनचा हा आहे. याने तुम्हाला काम मिळेलच असं नाही, हे पहिल्यापासून तो सांगायचा की ह्याने काम मिळणार नाही, पण तुम्हाला एक नाटक बघण्याची दृष्टी किंवा नाटकामध्ये काय त्याच्यामध्ये तुम्हाला मेहनत करायला लागते, काय काय डिपार्टमेंट्स असतात, कुठल्यामध्ये तुम्ही हे करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त ऍक्टिंग केलं म्हणजे थिएटर केलं असं नाही, तुम्ही बाकी सुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता थिएटरमध्ये. तर ते आणि काहीच जमलं नाही तर तुम्ही चांगले प्रेक्षक होऊ शकता.